Hello, I'm Vidya. I run a private coaching class. I have invested with SVL and I'm very satisfied with the company because it is giving me very good returns. And best of all, I could secure my child's educational expenditure because of it. नमस्कार, माझे नाव दिलीपराव कारभारी चौधरी. मी राहणार खतवड. लोखंडे साहेबांचा स्वभाव चांगला असल्यामुळे त्यांचे जे व्यवहार आहे ते चांगल्या पद्धतीने एकदम सुरळीत पार पाडतात आणि एकदम कुठलीही अडचण येत नाही व्यवहारामध्ये. माझ्या अनुभवाप्रमाणे ही एक विश्वासू आणि एक चांगली कंपनी आहे. खरंय, आपण आपले कधीच नसतो. आपण या अनेक वचनी शब्दात फक्त स्वतःला शोधित बसतो. पण पुढे जायचं तर एक बळकट टीम हवीच. काहींना सचिन तेंडुलकर आवडतो, काहींना द्रविड, काहींना धोनी. पण संपूर्ण भारताची टीम आवडते असं म्हणणारा संकेत एकमेव असावा. कारण कुठलंही यश हे टीमवर्क शिवाय होत नाही हे त्यांना आधीच ओळखलं असावं. मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर माझी भारतातील नामांकित कंपनीमध्ये काम करण्याची खूप इच्छा होती आणि त्याचप्रमाणे मला माझा जॉब पण मिळाला. परंतु गेल्या 13 वर्षामध्ये कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम केल्यानंतर मला असं जाणवलं की माझी स्वप्न कुठेतरी मागे पडत आहेत. माझ्या इच्छा आकांक्षांना कुठेतरी मुरड घालावी लागते. SVL इक्विटीजचे चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर संकेत लोखंडे यांची माझी ओळख तशी गेल्या 10 वर्षापासूनची आहे. त्यांची जिद्द, त्यांची महत्त्वाकांक्षा आणि क्रिएटिव्हिटी या गोष्टी माझ्या मनाला भावल्या आणि त्यामुळेच मी SVL इक्विटीज हा ग्रुप जॉईन केला. संकेत लोखंडे यांच्यावर काम करताना मला खूप मोकळीक मिळाली. माझ्या कर्तृत्वाला नवी उभारी मिळाली आणि याचमुळे माझा जो काही मागचा अनुभव आहे तो या कंपनीमध्ये ॲप्लाय करू शकलो. माझा गेल्या 14 वर्षातील कॉर्पोरेट अनुभव आणि आपलं कॉल सिम्बाचं नवीन व्हेंचर अशा दोन्ही गोष्टीची सांगड घालणं मला आता सोपं जातं आहे. कारण माझ्या गेल्या काही वर्षांच्या अनुभवामुळे या कंपनीमध्ये नवीन सिस्टीम्स डेव्हलप करण्यासाठी मला खूप मदत होते व नवीन चांगल्या लोकांना आपण या कंपनीमध्ये अपॉइंट करून घेतो. पुढे येणाऱ्या काही वर्षामध्ये एक कंपनी एक चांगलं उद्दिष्ट गाठू शकेल आणि भारतामध्ये एक आपलं स्थान निर्माण करू शकेल. मी गेल्या बरेच वर्ष प्रॉपर्टीमध्ये काम करतोय. प्रॉपर्टीचं काम चांगलंच चाललं होता. पण SVL कंपनीमध्ये संकेतजीबरोबर आल्यावर मला वाटलं की मला सिस्टमनी काम करायला पाहिजे कंपनीत राहून. म्हणून मी SVL कंपनी जॉईन केली आणि माझ्या अनुभवाचा आणि संकेतजीचा अनुभवाचा फायदा कंपनीला गेल्या 3 वर्षात भरपूर झालेला आहे आणि पुढच्या काही वर्षात आमच्या ध्येय, आमच्या टार्गेट आम्ही अचीव करू तेव्हा कंपनीला नक्कीच खूपच फायदा होणार आहे. 2006 साली असे लक्षात आले की फक्त स्टॉक मार्केट्सवर डिपेंड राहून चालणार नव्हते. तर आम्ही वेल्थ क्रिएशन ह्या आयडियापोटी रिअल एस्टेट ह्या क्षेत्रात उतरण्यास तयार झालो आणि 2006 सालीपासून आम्ही रिअल एस्टेटमध्ये पूर्णपणे एक्सपोजर घ्यायला लागलो. नमस्कार, मी योगेश कुमार ऐवळे. गुंतवणूक म्हणजे काय? आपण फार मेहनतीने कमवलेला पैसा असतो. तो भविष्यात कुठेतरी उपयोगी यावा, त्यामुळे आज सेव्हिंग करून ठेवणे किंवा योग्य ठिकाणी कुठेतरी गुंतवणूक करून ठेवणे हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो. पण प्रलोभनाखातीर आपण बहुतांशी काय करतो की मार्केटमध्ये बऱ्याचशा कंपन्या आहेत, 10% देतो, 15% देतो, 25% देतो. पण SVL मार्केटमध्ये सगळ्यात कमी रिटर्न्स देणारी कंपनी. आज तुम्ही 2%च्या ऐवजी 200%च्या मागे पळता. पण उद्या पैसाच संपला तर राहिलं काय? तुमची आजपर्यंत केलेली गुंतवणूक, सेव्हिंग ही जर वाया गेली त्याला काय अर्थ आहे? त्यामुळे गुंतवणूक करताना हे लक्षात ठेवा, आपली गुंतवणूक ही योग्य हातात गेली पाहिजे, योग्य कंपनीत गेली पाहिजे. बेस्ट वे SVL. तुम्हाला माहिती आहे जमीन काय आहे, जमिनीत काय सोनं असतं. आज जमीन खरेदी केली त्याची कुठे ना कुठे ॲप्रिसिएशन होणार आहे. तुमचा पैसा पूर्णपणे हा जमिनीत इन्व्हेस्टमेंट झालेला आहे. काळजी करू नका, SVL तुमच्या पाठीशी आहे. ब्रोकिंग फक्त नुसतं ब्रोकिंग करून चालणार नव्हतं. तर मग 2007 साली आम्ही एक एथिकल ब्रोकिंग असा कॉन्सेप्ट आणला. त्यासाठी आम्ही एक उपक्रम चालवला
त्याचं नाव होतं SVL पाठशाळा. आता SVL पाठशाळामध्ये आम्ही क्लायंटला, इन्व्हेस्टर्सला लेजर्स कसे वाचायचे, अकाउंट्स कसे वाचायचे, शेअर्स कसे घ्यायचे, फ्रॉम A to Z जे कोणी करत नव्हतं. वी स्टार्टेड डुईंग दॅट इन 2007. 2008मध्ये कमोडिटीज इंडियामध्ये नुकतंच सुरू झालं होतं. सिल्वर वॉज ट्रेडिंग ॲट अराउंड 9,000-10,000 रुपीज. त्यावेळेस तिथे स्कोप वाटला, कमोडिटीज आपण करायला लागलो त्यावेळेस. आणि त्याच्यानंतर 2009मध्ये म्हणजे सिल्वर 100% ॲप्रिशिएट झाला होता. 18,000, 20,000 काहीतरी झाला होता. आणि त्यावेळेस आम्ही विचार केला की वाय नॉट डू ब्रोकिंग इन कमोडिटीज, कारण की कमोडिटीजचं मार्केट हे तेवढं मॅच्युअर झालं नव्हतं. तर आम्ही कमोडिटीज बिझनेसमध्ये गेलो. वी टूक द मेंबरशिप ऑफ MCX इन 2009 आणि एक नवीन कंपनी फॉर्म केली, SVL कमोडिटीज लिमिटेड, विच डीड ब्रोकिंग, एथिकल ब्रोकिंग इन कमोडिटीज मार्केट. SVL Commodities Limited has redefined commodity broking business in India. We have already started our offices in Jaipur, Ahmedabad, and we are having plan of expansion all over Gujarat and pan India. As our chairman has predicted in our last meeting that silver will cross 75,000 as it has happened now, and we are still bullish on commodity broking business pan India level. मैंने कहीं पढ़ा था, the shortest path to anybody's success is to help others reach their success. यही शब्द मुझे SVL में पूरा करने का मौका मिला. SVL में आने से पहले एक मल्टीनेशनल इंश्योरेंस कंपनी में एक मुलाजिम बन के काम करता था. वहाँ पर मैं सिर्फ मुलाजिम बन के रह गया था. मेरी क्रिएटिविटी, मेरी एनर्जी कोई डायरेक्शन देने का मौका नहीं मिला. आज मुझे SVL में अपना फ्रीडम के साथ साथ क्रिएटिविटी, टैलेंट, स्किल्स, पीपल स्किल्स, मेरे नेटवर्क, सभी को मुझे इस्तेमाल करने का मौका मिल रहा है. मुझे तो फाइनेंशियल फ्रीडम मिला ही है, अभी मैं दूसरों को मदद कर रहा हूँ. इफ यू कैन ड्रीम इट, SVL कैन डू इट. नशिबाला दोष सगळ्या प्रयत्नानंतर द्यायला, त्याला दोष देण्यासाठी तरी थोडे कष्ट घ्यायला. नाशिक ही दादासाहेब फाळकेंची जन्मभूमी. यामुळे त्यांचा आम्हा नाशिककरांना वारसा लाभलेलाच आहे. दर शुक्रवारी मी मूवी बघायला जायचो, म्हणजे न चुकता जायचो. माझ्या मित्रांबरोबर जायचो, परिवाराबरोबर जायचो. एकदा सहज एका मित्राने सुचवलं की आपण एवढे पिक्चर्स बघतो, एवढे मूवीज बघतो, तर का नाही याचा कमर्शियल वापर केला पाहिजे. वाय शुडंट वी मेक अ मूवी. तर मग त्यातून स्थापन झाली SVL मोशन पिक्चर्स. आपण नेहमी जमिनीवर राहावं आणि आकाशाकडे निर्धास्तपणे बघावं. यशाबद्दल त्यांची व्याख्या अगदी सोपी. मध्येच प्रयत्न सोडू नका, कारण यश नेहमी आपल्या 2 पावलं पुढे असतं. आपल्यापेक्षा त्यालाच जास्त घाई दिसते. या प्रवासात सतत जमिनीशी नाते ठेवून अनेक सामाजिक बांधिलकी असलेल्या उपक्रमात उत्स्फूर्ततेने तन मन धनाने सहभाग घेतला. आपल्या मातीची, गुरुजनांची, परिवाराची संस्कार आणि प्रेम वृद्धिंगत केले. SVLचा परिवार वाढत होता. नवनवीन लोक भेटली, सामाजिक कार्य करणारी लोक भेटली. ते समाजासाठी वेगवेगळे प्रोजेक्ट्स करत होते. त्यांना मी सहकार्य केलं. पण एक वेळ अशी आली की असं वाटलं की आपण काहीतरी समाजाला देणं लागतो आणि त्याच्यासाठी आम्ही लिव्ह टू गिव्ह ही संस्था स्थापन केली. लिव्ह टू गिव्हद्वारे आम्ही जो पहिला प्रोजेक्ट घेतला होता तो होता बाल कौतुक उत्सव. बाल कौतुक उत्सव या प्रोजेक्टमध्ये आम्ही 110 नापास झालेल्या विद्यार्थ्यांना परत परीक्षेला बसवले. काही ब्लड डोनेशन कॅम्प्स घेतल्या. त्याच्यातली एक विक्रमी ब्लड डोनेशन कॅम्प होती, ज्याच्यात आम्ही 120 डोनर्स जनकल्याण बँकेला दिले. झी लिटिल चॅम्प्स म्हणून हा गायकीचा प्रोजेक्ट, सिंगिंग कॉम्पिटिशन आम्ही नाशिकमध्ये आणले, जेणेकरून नाशिककरांनाही संधी मिळावी
नॅशनल टेलिव्हिजनवर येण्यासाठी. आम्ही काही वृक्षारोपण केलेले आहेत, किमान 5-6 हजार झाडं लावलेली आहेत. आता नवीन प्रोजेक्ट आम्ही एक राबवणार आहोत, ज्याचं नाव आहे लेक लाडकी. या प्रोजेक्टद्वारे काही ॲक्टिव्हिटीज करणार आहोत. त्याच्यात प्राथमिक ॲक्टिव्हिटी राहील की आम्ही फॅलिसिटेशन करणार आहोत मुलींचे. ज्या मुलींनी त्यांच्या क्षेत्रात किंवा त्यांच्या आवडत्या ॲक्टिव्हिटीमध्ये प्रावीण्य हासिल केले आहे, मग ती रांगोळी असो, ड्रॉइंग असो, पाककला असो किंवा अभ्यासात असो, याद्वारे आम्हाला एक मेसेज पाठवायचा आहे की स्टॉप स्त्री भ्रूण हत्या. तुमची स्वप्न तुम्हीच पाहिजे असतात आणि लोकांना सत्यात उतरवून दाखवायची असतात. 2010 साली सिम्बा नोबल इंटिग्रेटेड लिमिटेड ही कंपनी फॉर्म केली. त्यात सिम्बा कार्ड्स म्हणून कंटेंट वाउचर्स लॉन्च केले, जे व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस वॅस प्रोडक्ट्स आहेत. वी हॅव टाईड अप विथ ऑल द टेलिफोन ऑपरेटर्स टू प्रोव्हाइड कंटेंट सर्व्हिसेस टू देम. सेकंडली वी आर इन टू वेब डेव्हलपमेंट, वेबसाईट्स बनवणे, सॉफ्टवेअर कोडिंग डेव्हलपमेंट आणि ERP सॉफ्टवेअर्स बनवतो. याची बाजारपेठ इंडियामध्ये डोमेस्टिक डिमांड पण आहे आणि ॲब्रॉडला पण आपले काही क्लायंट्स आहेत. थर्डली वी हॅव स्टार्टेड अ न्यू व्हेंचर कॉल सिम्बा. कॉल सिम्बा हा जो व्हेंचर आहे, याच्यात ऑनलाईन टेलिफोन डायरेक्टरी असा कॉन्सेप्ट आहे. एनी पर्सन हू नीड सम इन्फॉर्मेशन कॅन कॉल ऑन टू दिस पर्टिक्युलर कॉल सेंटर नंबर. द कॉल सेंटर नंबर इज 8888448888. ही विल गेट एनी इन्फॉर्मेशन एनी टाईम एनीवेअर. फक्त इन्फॉर्मेशनच मिळणार नाही, तो त्या फोनवर कॉल करून कुठलीही ऑर्डर पण बुक करू शकतो. इफ ही वॉन्ट्स टू बाय अ बुक, ही कॅन जस्ट कॉल ऑन, गिव्ह द नेम ऑफ द बुक अँड द बुक विल बी डिलिवर्ड ॲट हिज डोर स्टेप. तर अशा प्रकारे नवनवीन व्हेंचर्स, सिम्बा नोबल इंटिग्रेटेड IT रिलेटेड जे काही व्हेंचर्स आहे, हा सिम्बा बॅनर या नावाखाली आम्ही ऑपरेट करतो. अक्रॉस 300 सिटीज वी आर प्लॅनिंग फॉर एक्सपान्शन. आज नाशिकमध्ये चालू केलेलं आहे, नंतर मेट्रो सिटीजमध्ये करणार आहोत आणि त्यानंतर वी आर प्लॅनिंग फॉर पॅन इंडिया लेवल अक्रॉस 300 सिटीज इन इंडिया. कॉल सिम्बा ही कंपनी सुरू करण्यापूर्वी आम्ही दोघांनी या गोष्टीवरती खूप विचार केला आणि आम्हाला भारतामध्ये एक चांगली सर्व्हिस देणारी कंपनी सुरू करायची होती. कॉल सिम्बा म्हणजेच टॉकिंग येलो पेजेस. कस्टमरने मागितलेली इन्फॉर्मेशन त्याला कुठल्याही क्षणी पुरवण्याची क्षमता या कंपनीमध्ये आहे. 2001 ते 2011 अशी 10 वर्ष SVLनं यशस्वीरित्या तसेच अत्यंत प्रामाणिकपणे एक आदर्श असे उदाहरण तयार केले आहे. परिवार कसा वाढतो आणि कसा जपला जातो, त्याकरता महत्त्वाचे म्हणजे पारदर्शकता आणि ती जपणारी SVL. Dividing the light from the darkness.